हॅलो हाय नमस्कार। आज परत एक सुंदर छान टेस्टी झटपट अशी भेंडी मसाल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपी साधी सिंपल आहे आणि करायला सोपी। टिफिनसाठी आणि घरी कधी कधी काहीतरी वेगळं चटपटीत अशी भाजी खायची असेल तर अशा पद्धतीने भेंडी मसाला नक्की ट्राय करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। चला तर भेंडी मसाला कसा बनवायचा त्याची सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे 400 ग्रॅम भेंडी। आधी सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये तेल घ्यायचे। तेल थोडं जरा जास्त घ्यायचं आहे कारण का आपल्याला ह्याच्यामध्ये आपली भेंडी आहे ती फ्राय करायची आहे। इथे आता तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आधी काहीही टाकायचं नाही आहे। डायरेक्ट आपण भेंडी, आता इथे भेंडीसुद्धा तुम्ही बारीक एकदम पाहिजे असेल किंवा आता मी ज्या पद्धतीने कापलेली आहे तेवढी कापली तरीसुद्धा चालेल, किंवा ह्याच्याहून छोटे पीसेस तुम्हाला करायचं असतील तसे केले तरीसुद्धा चालेल। आणि छानपैकी एक 10 मिनटं जरा आहे ना आपल्याला ही भेंडी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे। भेंडी छानपैकी फ्राय होते तिथपर्यंत आपण आपल्या बाकीच्या मसाल्याला सुरुवात करूया। भेंडी फ्राय केल्यानंतर ती लगेच काढून ठेवायची, तशीच तेलामध्ये ठेवून द्यायची नाही आहे, नाहीतर त्यातलं तेल असतं ना ते जास्त शोषलं जातं त्याच्यामध्ये अजून, त्याच्यामुळे ती काढून व्यवस्थित साईडला ठेवून द्यायची आणि एक्स्ट्रा जे तेल असेल ते तसंच ठेवून द्यायचं, कारण का पुढची रेसिपी आपण त्यामध्ये ते तेल वापरू शकतो। आता इथे मी थोडी कोथिंबीर, सुकी लाल मिरची घेतली आहे, आल्याचे तुकडा घेतले, काळी मिरी घेतली आहे, धणे आणि बडीशेप मोठा मोठा चमचा एक एक असा घेतलेला आहे, म्हणजे साधारण 1 टेबलस्पून असं धणे, 1 टेबलस्पून बडीशेप एवढं साधारण घेतले। आणि हे सगळं पाणीचा वापर न करता शक्यतो बारीक करायचे आणि अगदीच होत नसेल तर जरासं अगदी पाणी 1-2 चमचे वापरलं तरीसुद्धा चालेल। आपल्याला जरासं असं सुकसरच ते पाहिजे होतं, म्हणून पाण्याचा वापर न करता आपण शक्यतो बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे। इथे आता एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं भेंडीतलं जे उरलेलं तेल होतं ते घेतले। इथे त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला टाकून ते व्यवस्थित असं तेलावरती परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि कांदा टोमॅटो छान अगदी मऊ असा करून घ्यायचा आहे। मीठ टाकल्याने कसं होतं की कांदा टोमॅटो लवकर शिजायला मदत होते, पटकन शिजतो, जास्त वेळ जात नाही। आता आपण जो मसाला तयार केलेला होता, मिक्सरमध्ये बारीक केला होता, तो सगळा मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पाण्याचा वापर नाही केला तर असा पावडरच्या स्वरूपामध्ये तो येतो आणि जर असा पाण्याचा वापर केला तर थोडासा ओलसरपणा त्याला येतो। पण ठीक आहे, जर तुमचा असा जर नाही झाला एकदम बारीक स्मूथ अगदी धणे बडीशेप अगदी बारीक नाही झाली तर थोडासा पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल, फक्त जास्त अगदी नको, थोड्या प्रमाणातच करायचं आहे। आता हे सगळं आपण कांदा टोमॅटोवरती छानपैकी बारीक एकदम वाटलेलं आहे, ते सगळं मिक्स करून घेतलं आहे, कारण त्याचा कच्चटपणा आहे तो सगळं घालवला आहे। आता 2 टीस्पून त्याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाला नसेल, आमचूर पावडर असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल। 1 टीस्पून त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला आणि 1 टीस्पून लाल तिखट हेही टाकून घ्यायचं आहे। आमचूर पावडर आहे ती आधी मी सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून लाल तिखट असं टाकून घ्यायचं आहे। परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करूया। टिफिनसाठी इतकी झटपट होणारी आणि सकाळच्या गडबडीमध्ये जर काहीतरी करायचं असेल ना टेस्टी अशी भाजी, तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि कॅरी करायला पण आपल्याला ती बरी पडते, कारण का सांडण्याचा वगैरे काही विषय येत नाही। व्यवस्थित अशी आपल्याला ती छान सुकी भाजी आपली तयार होते। आता एक 10 मिनटाची वाफ काढून घ्यायची आपण। 10 मिनटांनी त्याला छान अगदी असं एक जरा मऊपणा आलेला आहे आपल्या सगळ्या मसाल्याला। आता परत एकदा सगळं व्यवस्थित असं परतवून घेऊया आणि जी आपण भेंडी फ्राय करून ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। परत एकदा आणि मस्त व्यवस्थित असं मिक्स करायचं। वरनं एक्स्ट्रा गार्निशिंगसाठी कोथिंबीर पाहिजे असेल तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल। कोथिंबीर ऑप्शनल आहे, कारण का मग परत आपल्या मसाल्यामध्ये आपण कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त टेस्टमध्ये फरक यायला नको असेल तर कोथिंबीर अगदी ऑप्शनल शेवटला टाकली तरच टाकायची आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झटपट आपली टेस्टी भेंडी मसाला ही तयार झालेली आहे। करायला सोपी, खायला खूप टेस्टी, झटपट अशी एकदम मस्त भेंडी मसाला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा। चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। चला तर परत भेटूया नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत ही भेंडी मसाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। थँक्यू।